प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. वादळ वारे माणसाला कधी सुटलेले आहेत का? वादळ वारे फक्त समुद्रातच घोंगावतात का? वादळ वारे माणसाच्या अंतःकरणात देखील घोंगावू शकतात की नाहीत? आणि त्या वादळ वाऱ्यामुळे मोठी पडझड होऊ शकते की नाही? घटना कितीतरी घडलेल्या आहेत. परंतु प्रत्येक वादळ माणसाला काहीतरी सांगून जात असतं. योनाच्या काळामध्ये देखील अशाच प्रकारचं तुफान वादळ आलं. ते कोणामुळे आलं हे समजून घेण्यासाठी चिठ्या टाकण्यात आल्या. योनाचं नाव निघालं आणि त्याला समुद्रात फेकून देण्यात आलं. परंतु त्या ठिकाणीच खरं परमेश्वराचं सामर्थ्य योनाने अनुभवलं की मोठ्या देवमाशाच्या पोटामध्ये तो गिळला गेला आणि भर समुद्रात सुरक्षित राहिला. जणू काही परमेश्वराने त्याच्या भोवती घातलेलं सुरक्षा कवच. इतकंच नाही तर तिथे तो एक महत्त्वाचं सत्य शिकला की परमेश्वर हा फक्त इस्रायलचा देव नाही, तो सर्व चराचर सृष्टीचा सम्राट आहे. त्याला वाटेल त्यावेळेला वादळ आणतो, वाटेल त्यावेळेला सुरक्षा पुरवतो. त्या माशाच्या पोटात राहून योनाने प्रार्थना केली आणि त्याला बाहेर ओकण्यात आलं. त्यानंतर त्याच्या जीवनातलं खरं वादळ शमलं. तो सहज मोठ्या धैर्याने निनवे शहरात गेला आणि लोकांना त्याने पश्चातापाचा संदेश दिला. वादळ माणसाच्या जीवनात येत असतं, बऱ्याच वेळेला कलाटणी देण्यासाठी. फादर लेस्ली राटस नावाचे आमचे एक धर्मगुरू, अत्यंत हुशार, बुद्धिमान, परंतु त्यांच्या बुद्धीमुळेच बऱ्याच वेळेला कोणाशीही त्यांचं पटायचं नाही. म्हणून त्यांना अभ्यासासाठी परदेशी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला. ज्या जहाजाने ते जायचे त्या जहाजाच्या प्रवासामध्येच समुद्रामध्ये मोठं वादळ सुरू झालं आणि जहाजावरचे सगळे लोक प्रार्थना करायला लागले. परंतु फादर लेस्ली राटस सर्वांना सांगत होते, जे काय व्हायचं ते होईल. जे सर्वांचं होणार आहे ते माझं होणार आहे. मी प्रार्थना करून काही फरक पडणार नाही. बुद्धीच्या पातळीवरती तोडलेले ते अकलेचे तारे पुरेसा प्रकाश देऊ शकत नव्हते. लोकांना प्रकाश हवा होता श्रद्धेचा. म्हणून त्यांनी परोपरीने त्यांना विनंती केली आणि पहिल्यांदाच फादर लेस्ली राटस म्हणतात, केवळ लोकांच्या आग्रहास्तव अगदी मनापासून मी परमेश्वराकडे प्रार्थना केली. डोळे मिटले, हात जोडले, गुडघे टेकले आणि परमेश्वराला वचन दिलं, जगलो वाचलो तर आयुष्यभर केवळ श्रद्धेच्या पातळीवरती तुझी सेवा करीन. क्षणार्धात सर्व काही शांत झालं. केवळ बाहेरचं वादळ शमलं नव्हतं, फादर लेस्ली राटस यांच्या जीवनातलं मोठं वादळ शांत झालं होतं. त्यानंतर कोणाशी भांडणं तर दूरच राहो, सर्वांना जोडणं कसं शक्य होईल त्यासाठी त्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं. ज्यांनी त्यांच्या वर्गातील अभ्यास अनुभवलेला आहे ते अगदी छाती ठोकपणे सांगू शकतील की हा माणूस खरोखरच देवाचा माणूस होता. पोर्तुगीज खलाशी, त्यांचंही जहाज अशाच प्रकारे वादळात सापडलेलं. त्यांनी प्रार्थना केली आणि ते वेलंकनी इथे समुद्राच्या किनाऱ्यापाशी लागलं. तिथे त्यांनी एक झोपडी वजा मंदिर उभं केलं. आज 25,000 लोकांना सामावून घेईल असं वेलंकनी मातेचं टोलेजंग भव्य दिव्य असं चर्च तिथे उभं आहे. वादळ काय करू शकतं त्याचा हा साधा एक पुरावा आहे. म्हणून माणसाने वादळांना घाबरून जायचं नसतं, तर ह्या सृष्टीचा निर्माता, ज्याचं ह्या संपूर्ण चराचर सृष्टीवरती नियंत्रण आणि ताबा असतो, त्याला घाबरायचं असतं. आजच्या शुभवर्तमानामध्ये देखील येशू नुसतं वादळ शांत करत नाही, तर त्या समुद्राच्या पाण्यावरून चालत चालत प्रेषितांच्या मनातील भीतीचं वादळ देखील शांत करतो. माझ्या मनामध्ये कोणती वादळं असतात? ती वादळं का निर्माण झालेली असतात? ती वादळं शमवण्यासाठी मी कोणत्या प्रकारचा आधार घेत असतो? तपासून पाहूया. आणि जो
सर्व वादळं शांत करू शकतो अशा शांतीप्रिय परमेश्वर पुत्राला येशू ख्रिस्ताला आपलं अवघं जीवन अर्पण करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.